तर का म्हणता मग पोट्टो भाऊ घरी काही गमत नव्हतं तर निघलो थोडा बाहेर फिरासाठी आणि इकडे येऊन पाहता होतं हे पोरं काहीतरी काम करत होते भाऊ पावडा सबल बिबल पकडून आलो जवळ यांनी विचारलं का करताय तर पीच बनवत आहो म्हणे क्रिकेट खेळासाठी इकडे दोरी विरी बांधून पूर्ण खुदाई काम चालू होतं भाऊ आणि इकडं अंकुशही येऊन होतं भाऊ कोणाबरोबर बोलताय माहित नाही मग आलो अंकुश जवळ नाही इथून पाहता होता त्यांचं खुदाई काम क्रिकेटसाठी बहुत मेहनत चालू आहे भाऊ यांची वैभ्या पाणी आणताय आणि वंशानं श्लोक्या पाणी मारत होते पिचवर कारण उद्या खोदासाठी हलकं गेलं पाहिजे इथं बसून यांचं काम पाहत होतो भाऊ पण अंकुश म्हणे बहुत गरमी लागत आहे तर मग अंकुशला घेऊन चाललो भाऊ दुकानामध्ये 2 रुपयाची लस्सी घ्यासाठी आलो ना इथून घेतल्या 2 लस्सी अंकुशसाठी एक ना माझ्यासाठी एक न निघलो भाऊ अजून तिकडच जासाठी अंकुश म्हणे मी लस्सी नाही खात म्हणे तर अंकुशच्या भाषाले म्हणलं हात धू म्हणलं तुला लस्सी देतो म्हणलं त्यानं हात धुवून आला भाऊ अंकुशकडे आणि लस्सी भेटली त्याला खासाठी त्याची खुशी गगनात नव्हती मावत त्याला म्हणलं बाय बाय कर तुझा व्हिडिओ काढतो म्हणलं नाही म्हणे मला व्हिडिओ मध्ये आता काही शौकच नाही म्हणले जाऊ दे म्हणलं ना आपली लस्सी घेऊन बसलो भाऊ मग इकडे सावलीमध्ये ना भिडलो खासाठी भाऊ लस्सी 2 रुपयाची पण खाले मस्त लागत होती